मानसी, अगं ये मानसी, ओ देईल तर शपथ. शरदचा राग विकोपाला गेला. कधी पण हिला आवाज द्या, पण ओ मात्र येत नाही. शरद वय 60. यामुळे शरदचा आता शरदराव झालेला. रिटायर्ड होऊन 2 वर्ष झालेली, पण हेकडी स्वभाव आणि मीपणा वयानुसार कमी व्हायचा सोडून वाढतच गेलेला. शरदरावाच्या पूर्ण विरुद्ध मानसीताई. वयाच्या 52व्या वर्षी ही अगदी तिशीच्या तरुणीसारखी, डोक्यावर अर्धे केस चंदेरी झालेले, पण टापटीप हसरा चेहरा सगळ्यात मिसळणे. पै पाहुणे तर तिच्या आवडीची गोष्ट. माहेरचं तसं जवळचं कोणी नव्हतं. लग्न करून आल्यापासून सासर माहेर हेच म्हणून राहिली. शरदराव कंपनीत मोठ्या हुद्द्यावर, त्यामुळं घरी दारी हुकुमशाही गाजवायची सवय झालेली. दोघांच्या संसाराच्या वेलीवर अनुष्का आणि अनिकेत अशी सुंदर हुशार 2 फुलं होती. दोन्हीही मुलं आईच्या स्वभावासारखीच गुणी. अनुष्का डॉक्टर होऊन लग्न करून सासरी गेलेली, तर अनिकेत मल्टीनॅशनल कंपनीत मॅनेजर होता. त्याच्यासाठी स्थळ पाहण्याचं काम चालू होतं. तसं मानसीताई लेकाला नेहमी म्हणायची, तुला कुणी मुलगी आवडत असेल तर नक्की मला सांग, मी तुझ्या निर्णयासोबत असेन. कारण आयुष्य तुला जोडीनं घालवायचं आहे, त्यामुळे मनासारखा जोडीदार हवा, नाहीतर जीवाची घुसमट होते रे. आईच्या बोलण्यातून काहीतरी अनिकेतला नेहमी वाटायचं, पण विचारायचं धाडच झालं नाही. आजही तसंच. शरदरावांच्या मित्राने सुचवलेलं स्थळ अनिकेतला नापसंत केलं होतं, त्यामुळे त्यांचा पारा जास्तच चढलेला. अनिकेत ऑफिसला निघून गेला. घरी राग काढायला हक्काची बायको असायची. मानसीताई मागच्या 5-6 दिवसापासून चक्कर येते, मला काहीतरी होतंय असं सांगत होती, पण आजारी असूनही कधी अंथरुणावर न पडलेली मानसीताईला नवरा बायको तर सोडाच, पण साधं माणूसही समजत नव्हता. अनिकेत गेल्यावर मानसीताई बेडरूममध्ये जाऊन पडली आणि डोळा लागला. शरदरावांच्या आवाजाने दचकून उठली. दचकून म्हणण्यापेक्षा घाबरूनच उठली, कारण नवऱ्याचा राग एवढा भयंकर होता की या वयातही हात उचलला जायचा. मानसीताई एवढी पण बावळट नव्हती, पण माहेरचा आधार नसलेली आणि स्वतः कमाईच्या बाबतीत इंडिपेंडन्स नसल्यामुळे सगळं सहन करण्यापलीकडे पर्याय नव्हता. 12वी नंतर लग्न करून या घरी आली. पुढील शिक्षण आणि नोकरी ही स्वप्नच राहिली. नवऱ्याला प्रतिकार करण्याचं बऱ्याचदा धाडससुद्धा केलं, पण त्याचं एकच वाक्य असायचं, माझ्या जीवावर खातेस म्हणून जिवंत आहेस. सहन होत नसेल तर जा, माझ्या घरातून मार्ग सुचेल तिकडे. नाविलाजास्तव सहन करण्यापलीकडे काही ऑप्शन नव्हता. काही निर्णय घ्यावा तर लोक काय म्हणतील, जावई आला आहे, हे काय चालले आहे. शरदराव रिटायर झाल्यापासून मानसीताईंना त्रास देणं खूपच वाढलेलं. स्वतः मॉर्निंग वॉकला जायचे, पण मानसीताई गेल्या की सगळं घर डोक्यावर घ्यायचे. आजकाल मानसीताईंची तब्येत ठीक राहत नव्हती. मोनोपॉजची वेळ म्हणून जास्तच त्रास व्हायची, पण सांगणार कोणाला. मुलं समोर असताना वडिलांनी काही सुरू केले तर मुलं समजवण्याचा प्रयत्न करत, पण ऐकतील ते शरदराव कसले. वर मुलांचं ऐकून दाखवायचे, मी कमवलं म्हणून तुम्ही आहात, मी खर्च केला म्हणून तुमची शिक्षणं झाली, नाहीतर तुमची आई काय कामाची. कुठे नादाला लागायचं म्हणून मुलंही शांतच असत. त्या मानसीताई मुलांना वडिलांना उलट बोलू नये हेच संस्कार देत असलेल्या मानसीताईंना जीव लावलेली सोसायटीमधील माणसं, मैत्रीण, मुलांचे मित्र मैत्रिणी यातील कधी कोण घरी आलेच तर शरदरावांच्या चेहऱ्यावर 12 वाजायचे. त्यामुळे अपमान नको म्हणून होईल तेवढं मानसीताई त्यांना लांबच ठेवत असत. आवाज दिला तरी मानसी ओ देत नाही म्हणून शरदराव तावातावाने बेडरूममध्ये गेले. मानसीताई लगबगीने उठत होत्यातच लालबुंद चेहरा करून शरदरावांनी मानसीताईचा हात धरला आणि ओढतच बाहेर आणले. तुला माझं ऐकायचं नाही तर मग माझ्या घरात आत्ताच्या आत्ता चालती हो. मानसीताई रडू लागल्या. अहो, हे शोभतं का आपल्याला या वयात. शरदराव ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. त्यांनी मानसीताईवर हात उचलला, मात्र मानसीताईंच्या सहनशीलतेचा अंत झाल्याने त्यांनी तसाच हात डाव्या हाताने धरला आणि स्वतःचा हात मारण्यासाठी वर केला, पण मर्यादा आडवी आली आणि बायको धर्म जिंकला. पण त्या घाबरल्या नाहीत. आज डोळ्यात रक्त वाहत ओरडून त्या शरदरावांना म्हणाल्या की मी आजारी आहे, मला काय होतंय ते विचारायचं सोडून मला त्रास देताय. आजची शेवटची वेळ, इथून पुढे मी कोणाची मर्यादा ठेवणार नाही, असं रागात बोलून शरदरावांचा हात त्यांनी झटकून दिला. शरदराव हे बायकोचे रूप लग्नाच्या 30 वर्षात पहिल्यांदाच पाहत होते. सगळं घर सुन्न झालं. स्वाभिमान दुखावला गेला होता त्यांचा. मानसीताई बेडरूममधून जाऊन स्वतःचा चेहरा तळ हाताने झाकून रडत होत्या. काय करत होते मी, नवऱ्यावर हात उचलला, काय वाटत असेल त्यांना. इकडे शरदराव भ्रमित झाल्यासारखे सोफ्यावर बसून होते. अहंकाराला ठेच पोहोचली होती. दुपारचे 12 वाजले, पण मानसीताई बेडरूममधून बाहेर आलेल्या नव्हत्या. शरदरावांच्या डोक्यातून अजूनही राग गेलेला नव्हता. त्यांनी पुन्हा आवाज दिला, पण काहीच रिप्लाय येत नव्हता. मुद्दाम अशी वागते म्हणून रागात ते बेडरूममध्ये गेले. समोरचं दृश्य पाहून त्यांना घाम फुटला.
मानसीताई खाली फरशीवर बेशुद्ध अवस्थेत पडल्या होत्या. शरदरावांना काही सुचत नव्हते. शेजारच्या शशीला धावत जाऊन बोलावून आणले. शशी हा अनिकेतचा बालमित्र. शशी घरी आला आणि की शरदरावांच्या कपाळावर आठ्या पसरायच्या. शशी मानसीताईला हाका मारू लागला, पण काहीच रिस्पॉन्स मिळत नसल्यानं त्यांनी कुठलाच विचार न करता मानसीताईला उचलून घेतले. निघताना शरदरावांना गाडीची चावी घ्या म्हणून सांगितले. मानसीताईला गाडीत बसून पुढे शरदरावांना बसण्यास सांगितले. काहीही विचार न करता 15 मिनिटात शशीने गाडी हॉस्पिटलमध्ये पोहोचली. डॉक्टरांनी इमर्जन्सी वॉर्डमध्ये लगेच नेले. मानसीताईवर उपचार सुरू झाले. शरदराव बधीर झाल्यासारखे बाकड्यावर बसून होते. शशी औषध सलाईनसाठी धावाधाव करत होता. अर्ध्या तासाने डॉक्टर बाहेर आले. डॉक्टर, काय झाले मानसीला? डॉक्टर, त्यांना पॅनिक अटॅक आला आहे. आणि तो तुम्ही मिस्टर न, मग तुम्हाला त्यांचा त्रास माहीत नव्हता का? शरदराव, कसला त्रास? अहो, त्यांना मोनोपॉज डेटमध्ये रक्तस्राव होऊन त्यांच्या रक्ताची पातळी खूप खाली आली आहे. अजून काही दिवस नसते उपचार झाले तर कॅन्सर होण्याचा धोका होता. आणि कसल्या तरी दडपणाखाली आहेत त्या, म्हणून पॅनिक अटॅक आला आहे. त्यांच्यावर वेळेत उपचार नसते तर जीवावर बेतले असते. एवढं बोलून डॉक्टर निघून गेले. शरदराव सुन्न होऊन बेंचवर खाली मान घालून बसले. शशीने अनिकेतला कॉल केल्यामुळे तोही हॉस्पिटलमध्ये पोहोचला होता. आईला विंडोजमधून पाहून बाबा शेजारी जाऊन बसला. शरदरावांच्या खांद्यावर हात ठेवून म्हणाला, बाबा, नका काळजी करू तुम्ही. काही होणार नाही आईला. खूप सहनशील आहे ती. अहो, साधं देवदर्शनाला मैत्रिणीसोबत जात नाही ती का? तर म्हणे आमच्या यांची जेवणाची सोय लागत नाही आणि बाहेरचं नको बाई, त्यांना त्रास होतो. मग सांगा बाबा, ती तुम्हाला सोडून आता नाही जाणार. शरदराव अनिकेतकडे नुसते बघत होते. तेवढ्यात नर्स आली आणि म्हणाली, तुमच्या पेशंटला शुद्ध आली आहे. अनिकेत नर्सने सांगितल्याबरोबर आई होती त्या रूमकडे धावत निघाला. मागे शशी पण होता. शरदराव शून्यात नजर लावून बसले होते. रूमच्या दारात गेल्यावर शशीचं लक्ष मागे गेलं. काका, या काकू शुद्धीवर आल्यात. शशीच्या आवाजाने शरदराव तंद्रीत बाहेर आले. येतोय म्हणून दोघांच्या मागे रूममध्ये गेले. मानसीताईला सलाईन चालू होते. डोळे बंद करून निश्चित पडलेल्या होत्या. अनिकेतने डोक्यावरून हात फिरवत, आई, कसं वाटतंय ग आता? मानसीताईंनी डोळे उघडले आणि नजरेचंच ठीक आहे असं सांगितलं. अनिकेतच्या मागे शशी उभा होता. आई, तुला बाबा आणि शशी हॉस्पिटलमध्ये घेऊन आले. शशीकडे कृतज्ञतेने पाहून थोडं तुटक उभे असलेले शरदरावांकडे मानसीताईंचे लक्ष गेले. आपसूक डोळ्यातून अश्रू वाहू लागले. अनिकेतने बाबांकडे पाहिले. त्यांची नजर जमिनीकडे होते. बाबा, काळजी करू नका. आई लवकर बरी होईल. पुढील ट्रीटमेंटसाठी नर्सने सगळ्यांना बाहेर जाण्याची विनंती केली. मानसीताईंनी नजरेत शरदरावांकडे पाहून जवळ येण्याची खूण केली. शरदराव जवळ जाताच मानसीताईंच्या तोंडून निघाले, माफ करा मला. आता मात्र शरदरावांना गहिवरून आले. त्यांनी मानसीताईंचे हात हातात ठेवला आणि लगेच मागे फिरून रूम बाहेर आले. त्यांना भडून आलं होतं. काय करावं समजत नव्हतं. शशी आणि अनिकेत जवळ आले. बाबा, आम्ही थांबतोय तर तुम्ही घरी जाऊन आराम करा. शरदराव मानेनेच नाही म्हणाले. तसेच खुर्चीत भिंतीला डोकं टेकून विचार करू लागले. मागील 30 वर्षात एकही दिवस आजारी आहे म्हणून कधी अंथरुणावर पडून न राहणारी मानसी आज हॉस्पिटलमध्ये. म्हणजे तिने किती सोसलं असेल, किती भोगलं असेल. आई बाबांची पसंती म्हणून लग्न करून आल्यापासून मी कधी तिला महत्त्व दिलेच नाही. तिला कधी काय हवं नको ते विचारलं सुद्धा नाही. हळद फिटते ना तोपर्यंतच घराच्या कामाचा ताबा घेऊन राबाराब करत राहिली. माझ्या आई वडिलांचे दुखणे खुपणे, नातेवाईकांचे सगळ्यांचे पै, पाहुण्यांचे मुलांचे लहानपण दुखणं, शाळा कॉलेज संस्कार, मी यात कुठेच नव्हतो सोबतीला तिच्या. पण तिने कधी तक्रार सुद्धा केली नाही. महत्त्वाचे म्हणजे घराचं पैशाचं बजेट, यातच घर मुलांचं शिक्षण सगळं कसं मॅनेज करत असे. आपलं घर, आपले पाहुणे, आपली मुलं आणि मी, माझं घर, माझा पैसा. किती निष्ठुर वागलोय मी. नेहमी हॉलिडे विकेंडला फिरायला जायचो. तिला तिच्या मैत्रिणी म्हणाल्या तर नको म्हणायची. खर्च होतो, मग बजेट बिघडतं. संसाराचं बजेट बिघडू नये म्हणून किती इच्छा मारून जगली असेल. एक न अनेक प्रश्न डोक्यात थैमान घालत होते. शशी जेवणाचा डबा घेऊन आला. त्याच लेकरांना मानसीने जीव लावला म्हणून तर आज विचार न करता धावाधावत आला.
पण मी सदैव त्यांना कमी लेखत आलो. थोडंसं खाऊन तिथेच डोकं टेकून तिघांनी रात्र काढली. सकाळी उठून तोंडावर पाणी मारून शरदराव मानसीताईच्या रूममध्ये गेले. काहीतरी निश्चय करून गेल्यासारखे. मानसीताई आता बऱ्यापैकी सावरल्या होत्या. शरद जाऊन बेडवर जवळ बसले. बायकोचा हात हातात घेऊन डोळे भरून पाहत होते. मानसीताईंनी काहीतरी विचारत असल्याचं ओळखलं. काय विचार करताय? बरी होते मी, नका काळजी करू. एक सांगायचं होतं तुम्हाला. शरदराव बोलला. हॉस्पिटलला च्या बिलात टेन्शन नका घेऊ. आपल्या घरखर्चातून पैसे मी थोडे मागे टाकत होते, त्यातून पॉलिसी भरत होते. कपाटाच्या ड्रॉवरमध्ये कार्ड आहे, त्यातून बिल वजा होऊन जाईल. शरदरावांना गैवारून आलं. डोळ्यातील थेंब मानसीताईंच्या हातावर पडले. अशी कशी ग तू? एवढी सहनशीलता कुठून आणतेस? समजूतदारपणा कसा एवढा तुझ्यात? त्यांचं परत तेच उत्तर, त्यात काय एवढं? आपलंच आहे ना सगळं? हातातला हात घट्ट पकडून शरदराव म्हणाले. हो मानसी, सगळं आपलं आहे. 2 दिवसानंतर मानसीची प्रकृती सुधारत होती. डॉक्टरांना भेटून शरदराव नियमित काळजी घेत होते. डिस्चार्जचा दिवस आला. सगळी हॉस्पिटलची प्रोसेस करून मानसीताईंना घेऊन अनिकेत आणि शरदराव निघाले. गाडीत बसल्यावर शरदरावांनी अनिकेतला गाडी एअरपोर्टला घ्यायला सांगितली. अनिकेतला बाबांचा स्वभाव माहीत होता. त्याला वाटले त्यांना जायचे असेल कुठेतरी. गाडी एअरपोर्टवर आली. शरदराव गाडीतून उतरले. मानसीताई बसलेल्या त्या बाजूला येऊन दार उघडले. हात पुढे करून शरदराव म्हणाले, चल मानसी. मानसीताईला काही कळेना. अनिकेत पण गाडीतून उतरून बघत होता. चल मानसी, फ्लाईटची वेळ झाली. अहो पण कुठे? आणि मी काही बोलू नकोस. चल, आपल्याला जायचं आहे. आपल्याला दोघांच्या जगात. अहो पण? मानसीताईला काय बोलावे कळत नव्हते. अहो पण कुठे? नंतर सांगतो, अनिकेत म्हणाला. बाबा कुठे जात आहात? आणि सोबत बॅग, सामान काहीच नाही घेतले? त्यावर शरदराव म्हणाले, कोणत्याही सामानाची गरज नाही. सगळं नवीन शॉपिंग करू. अरे तुझ्या आईने एवढं मॅनेज केलं की माझ्या सर्व्हिस आणि रिटायरमेंटचा बक्कळ पैसा बँकेत आहे. त्यात आमची 30 वर्षाची सुंदर स्वप्न पूर्ण होतील. मानसीकडे बघून शरदराव म्हणाले, माफ कर, बक्कळ पैसे आहेत माझ्याकडे, जे तुझ्यामुळे वाचले आहेत. तुझी सगळी स्वप्न पूर्ण करायची आहेत आत्ता. मानसीताई शरदरावांकडे बघत होत्या. डोळ्यातून आनंदाश्रू वाहत होते. अनिकेतचे डोळे भरून आले. आज आईच्या बोलण्यातला खरा अर्थ त्यांना समजला होता. अनिकेतला बाय बाय करून मानसीताईचा हात हातात घेऊन निघणार तेवढ्यात काहीतरी आठवलं, म्हणून त्यांनी पॉकेटमध्ये हात घातला. त्यातून हिरव्या पानाची गुंडाळलेली फुलांची वेणी काढून मानसीताईंपुढे धरली. हे घे मानसी, तुला सोनचाफा आवडतो ना? हे मला माहीत आहे. तू कधी स्वतःहून स्वतःच्या इच्छा बोलून दाखवल्या नाहीत. मानसीताई वेणीला हात लावणार तेवढ्यात त्यांनी हात मागे घेतला. पाठमोरी हो, आज मी माळतो तुझ्या केसात वेणी. मानसीताई गोड लाजल्या. इश्श, काहीतरीच काय? त्यावर अनिकेत म्हणाला, आई घे ग माळून. तू बाबांची डिअर लवली आहेस. आणि तिघेही हसू लागली. तेवढ्यात गंभीर होऊन शरदराव म्हणाले, अनिकेत, आम्ही परत येईपर्यंत तुला जी मुलगी आवडते आहे तिच्या घरच्यांना सांगून ठेव. आम्ही आलो की लग्नाचा बार उडवायचा आहे. हो बाबा, म्हणून अनिकेत लाजला. शेवटी गुड बाय म्हणून दोघे निघाले. विमानात बसल्यावर मानसीताईंनी डोकं शरदरावांच्या खांद्यावर टेकवलं. स्वप्न पूर्ण होतं याचा खूप आनंद होता. मनात त्यांचं आवडतं गाणं गुणगुणत होत्या. दृष्ट लागण्याजोगे सारे, लालबोटही कुठे नसे. जग दोघांचे असे रचू की स्वर्ग त्यापुढे फिका पडे. स्वप्नाहूनही सुंदर घरटे मनाहून असेल मोठे. दोघांचे जे जे हवे ते होईल साकार, होईल येथे. आनंदाची आणि तृप्ताची शांत सावली इथे मिळे. जग दोघांचे असू रचू की स्वर्ग त्यापुढे फिका पडे. आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा.